नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर ऑफबीटवरील या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे कालचक्र, हे सृष्टीचक्र अव्याहतपणे अविरतपणे चालूच राहतं, चालू असतं. ते एका क्षणासाठी थांबत नाही, काळ कोणासाठी थांबत नाही. आणि मागे मी म्हणालो की बालपण असेल, तरुणपण असेल, वृद्धावस्था असतील, या तीन टप्प्यातून माणूस जातो. आणि त्याचप्रमाणे भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे, भविष्यकाळ आहे. काळ बदलत राहतात सारखे. माणसाचं आयुष्यसुद्धा, माणसाचं वयसुद्धा वाढत जाऊन एका विशिष्ट टप्प्यानंतर एक पिढी जाते, दुसरी पिढी सूत्र ताब्यात घेते. आणि हे कालचक्र, हे सृष्टीचक्र चालत राहतं. सगळी जीवसृष्टी ह्या अनुषंगानेच चालत राहते. आणि ह्या जीवसृष्टीचं भरणपोषण करणारी जी 5 तत्व आहेत, पंचमहाभूतं आहेत, ते सुद्धा अविरत कार्यरत राहतात. ह्या पंचमहाभूतांचं कार्यान्वयन, चलनवलन खंडित करेल किंवा त्याला धोका पोचवेल अशी कृत्य माणसाच्या हातून, प्रदूषण असेल, इतर काही घटक असतील, हवामान बदल असेल, त्या निमित्ताने होत राहतात. तरी पण हे सृष्टीचक्र अव्याहतपणे चालूच असतं. आणि ह्या सृष्टीचक्राच्या अनुषंगाने आपलं जीवनसुद्धा चालू राहतं. कारण या सृष्टीचक्रामध्येच निर्माण होणारे घटक हे आपल्या आयुष्याला, आपलं जीवन चालवायला महत्त्वपूर्ण अशा गोष्टींची रसद पुरवत असतात. मग त्याच्यामध्ये अन्नधान्य असेल, कडधान्य असतील, तेलबिया असतील, त्याच्यानंतर आपले जे सगळे बाकीचे घटक आहेत, पशुपक्षी असतील, त्यांच्यासाठी चारा असेल, त्यांना लागणारे इतर घटक असतील, किडा मुंगी किंवा त्यांच्यावर उपजीविका करणारे इतर घटक, इतर जीवसृष्टीतले पशुपक्षी किंवा प्राणी असतील, ही सगळी जीवसाखळी, जीवचक्र, हा सगळी ही परिसंस्था अव्याहतपणे चालू राहते. त्याला सायकल आपण असं नाव दिलेलं आहे, चक्र. आता माझा मूलभूत प्रश्न असा आहे की पाऊस पडतो, कमी जास्त त्याचं प्रमाण होत राहतं, धरणांमध्ये पाणी साठतं, उद्योगधंद्यांना, शेतीला, नागरी वस्तीला पिण्याचं पाणी पुरवण्यात येतं. ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रात येऊन त्याच्यावर फिल्टर वगैरे होऊन ते चांगलं स्वच्छ करून, निर्जंतुकीकरण करून जनतेला पुरवण्यात येतं. या सगळ्या गोष्टी चालू राहतात. आपण पीक, म्हणजे शेतकरी पीक पाणी पिकवतात, जनावरं जगवतात, दूध काढलं जातं, दूध शहरांना पुरवठा होतं, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, त्याच्यानंतर कडधान्य असतील, तेलबिया, या सगळ्यातून तेल काढणं, कडधान्य पुरवणं, हे सगळं खाण्यासाठी आवश्यक गोष्टी असेल, तेल, तूप, दही, लोणी, मिठाई, ब्रेड, अंडी, मांस, मच्छी, मटण, या सगळ्या गोष्टी जीवसृष्टीच्या चक्राच्या अनुषंगाने चालू राहतात. आणि याला एकच गोष्ट कारणीभूत असते, तो म्हणजे मान्सून. मान्सूनमध्ये पाऊस पडतो आणि ह्या सगळ्या गोष्टी वर्षभर आपल्याला पुरतात, 365 दिवस. हा मान्सूनचा हा टप्पा असतो. त्यामुळे धरणातही पाणी जमा होतं, विसर्गाद्वारे अनावश्यक पाणी खाली सोडलं जातं आणि जेवढं पाणी लागेल तेवढं धरण साठवून ठेवून उरलेलं पाणी सोडून देतात. शेतामध्ये पाणी साचतं, पीक पाणी चांगलं येतं. काही वेळेस जास्त पाणी झाल्यामुळं पीक कुजतं किंवा आवश्यक तेवढंच पाणी मिळाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते, भरणपोषण चांगलं होतं, बंपर पीक येतं. लाखो मेट्रिक टन धनधान्य पिकतं. कृषी विभाग त्यांचे अंदाज, प्रत्यक्षात प्राप्त केलेलं सगळं धनधान्य याची मोजमाप करतो. प्रश्न एकच आहे, पाऊस का पडतो, कुणासाठी पडतो? आध्यात्मिक दृष्टीने मी ह्याचा विचार केला, ह्याच्या खोलीत जायचा प्रयत्न केला. आता मी एवढी जी नमनाला घडाभर तेल वाहिलंय, त्या मूळ मुद्द्यावर येतो. पाऊस का पडतो? तुमच्यासाठी, माझ्यासाठी, ह्या सजीव सृष्टीसाठी. भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. जगाची लोकसंख्या किती कोटी आहे? 600 कोटी, 700 कोटी. ह्या पृथ्वीतलावर किती ओझं झालेलं आहे? ह्या पृथ्वीतलावर झालेल्या ह्या ओझ्याच्या अनुषंगाने किती पाप निर्माण झालेलं आहे? मग ते पाप एकमेकांच्या हत्येचं असेल, युद्ध असेल, आणीबाणी असेल, हत्या असेल, अपघात असतील, पशुहत्या असेल, पशूंना मारून टाकणं असेल, मांस, मच्छी, मटण असेल, त्याच्यानंतर महिलांवरचे अन्याय असतील, लहान बालकांवरचे अन्याय अत्याचार असतील, अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार असतील, खून, दरोडा, बलात्कार, मारामारी, भोसकणे, ह्या सगळ्या पद्धतीतून भौतिक जीवनातून आपण ज्याला शिक्षा द्यायची त्याला शिक्षाही देत असू. परंतु जे शिक्षेच्या पलीकडे आहेत, शिक्षा बघूनही शिक्षेच्या पलीकडे आहेत, त्यांना शिक्षा नाही पण त्यांनी पापं केलेली आहेत. अशा पापकर्माने ही धरती
किती जड झालेली आहे, ह्या धर्तीवर किती ओझं झालेलं आहे. आणि ह्या पापाच्या अनुषंगाने ह्या पापांना शिक्षा देणार कोण? ज्याला त्याला आपल्या कर्माच्या गतीची शिक्षा मिळणारच आहे. आपल्याला असं वाटतं की ईश्वर शिक्षा का देत नाही, ईश्वर यांना दंडित का करत नाही. योग्य वेळ आल्यावर ते दंडित होणारच आहे. आत्ताच दंडित करायचं काही कारण नाही. तरी पण आपल्यासाठी आपण सृष्टीला लाभदायक ठरेल, चांगलं ठरेल, पोषक ठरेल असं काही न करता सुद्धा दरवर्षी हे सृष्टीचक्र, हे निसर्गचक्र, हे ईश्वरी अधिष्ठान आपल्याला पाऊस का देतं? धनधान्य निर्माण व्हावं म्हणून, आपलं जगणं सुखकर व्हावं म्हणून, आपल्याला लागणारी पोळी भाजी, वरण भात, मीठ भाकरी प्राप्त व्हावी म्हणून. कारण ते खाल्ल्याशिवाय तर आपण जगू शकणार नाही. आपण पैसा कमवतो, लाखो कोट्यवधी रुपये कमवतो, म्हणून काय 100 रुपयाची नोट अन्न म्हणून खात नाही. चांदी सोनं अन्न म्हणून खात नाही. अन्न खायला तर आपल्याला भाकर भाजी वरण भातच लागतो. तेव्हा ईश्वर पाऊस का पाडतो? हे सृष्टीचक्र का चालवतो? धनधान्य का पिकवतो? आपल्यासाठी का? विचार करायचा ज्याने त्याने. माझ्यासाठी, माझ्यासारख्या लाखो कोट्यवधी लोकांसाठी काय याचं उत्तर हो का नाही? माझ्या दृष्टीने ईश्वर आपल्यासाठी हे करत नाही. ईश्वर बाकीचे जे कोट्यावधी जीवजंतू आहेत, माणूस हा सुजान आहे, सज्ञान आहे, कारण त्याच्याकडे बुद्धी आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे, त्याच्याकडे विज्ञान आहे. तो स्वतःला कसंही वाचवेल. परंतु गरीब मुक्या अनाथांना वाचवणार कोण? जीवसृष्टीतील लाखो कोट्यावधी जीवजंतूंना ज्याच्यामध्ये थोडेसुद्धा प्राण आहेत, ते ह्या सृष्टीचा हिस्सा आहेत, ते ह्या निसर्गाचा हिस्सा आहेत, ते ईश्वरी चक्राचा, ईश्वरी 84 लक्ष योनीचा हिस्सा आहेत. त्यांना वाचवणं ईश्वराला महत्त्वाचं वाटत नाही का? परमेश्वराला महत्त्वाचं वाटत नाही का? अरे आपण तर सृष्टीचक्राला काहीच देत नाही. ही झाडे, हे निसर्ग सृष्टीचक्राला ऑक्सिजन देतात. लाखो जीवांची, पशुपक्ष्यांची तहान भूक भागवतात. त्यांच्या गवतावर, त्यांच्या चाऱ्यावर तर मुकी जनावरे जगतात. आणि त्याच्यावर मांसाहारी प्राणी किंवा वाघ, सिंह ते लोक जगतात. हे सृष्टीचक्र आहे. त्यांच्यासाठी ईश्वर काही करत नाही असं तुम्हाला वाटतं का? साधा बेडूक असेल किंवा खेकडा असेल किंवा सरपटणारे प्राणी पशुपक्षी असतील, त्यांच्यासाठी ईश्वर करत नाही का? ईश्वरांना त्यांची काळजी नाही का? असं नाही आहे मित्रांनो. हे आपल्यासाठी नाही आहे, हे त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी ईश्वर करतो, आपल्यासाठी करतोय उगाचच आपल्याला असा भ्रम होतो. त्यांच्यासाठी केलेल्या कामानंतर किंवा त्यांच्यासाठी केलेल्या कामाच्या अनुषंगाने आपण सुद्धा अनुग्रहित होत असतो, आपण सुद्धा उपकारित होत असतो. त्यांच्यासाठी केलेल्या कामाच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला अप्रत्यक्ष लाभ होतात. ते प्रत्यक्ष लाभ पीक पाणी आणि जे काही पीक पाण्यामुळे मिळणारं धनधान्य असेल, त्याची वर्षभर उपजीविका आपली होते. तेव्हा ईश्वर आपल्यासाठी करत नाही. ईश्वर त्या मुक्या गरीब त्यांचा जो नाथ आहे, त्या पशुपक्ष्यांचा पशुपतीनाथ जो आहे, तो या सगळ्यांसाठी करतो असं मला वाटतं. माझ्या बुद्धीला ते पटतं, म्हणून मला ते जाणवलं की हा ऑफबीटचा विषय आहे. तेव्हा त्या पशूंच्या नाथाला, त्या पती म्हणजे केवळ पती म्हणून नाही, पती पत्नी म्हणून नाही, तर पती म्हणजे भ्रतार म्हणजे पालनपोषण करणारा. पशुपतीनाथ म्हणजे पशूंचं पालन करणारा, पशूंचा नाथ असणारा असा हा पशुपतीनाथ. त्यांच्यासाठी तो पशुपतीनाथ दरवर्षी मान्सूनमध्ये धावून येतो. माझ्या ह्या अनाथ मुक्या गरीब लेकरांची चिंता कोण वाहणार म्हणून तो धावून येतो आणि त्यांच्यासाठी ही सगळी सजीव सृष्टी हिरवीगार करतो, चैतन्यमय करतो आणि त्यांच्या वर्षभराच्या चाऱ्या पाण्याची, दाण्या पाण्याची सोय करून जातो. म्हणून मी म्हणतो सत्यम शिवम सुंदरम. शिव तूच सत्य आहे, तूच सुंदर आहे, तूच साकार आहे. कारण तुझ्या एवढा या ब्रह्मांडाला व्यापून उरणारा, या ब्रह्मांडाची चिंता करणाऱ्या, या पृथ्वीची चिंता करणाऱ्या, गोरगरीब अनाथ या पशुपक्ष्यांची चिंता करणारा दुसरा कोणी नाही. माणसांची चिंता माणसं वाहतील,
गोरगरीब दीन दुखी अनाथांना पोळी भाजी नेऊन देतील, पण त्या पशुपक्ष्यांना कोण पाहणार? म्हणून ईश्वरा, तुझ्या निमित्ताने, तुझ्या मार्गाने तू या जीवसृष्टीला अशा पद्धतीने उपकृत करत असतो आणि गुपचूप आपलं काम करून निघून जातो. ईश्वरा, तुझ्या या कृपेला सीमा नाही, तुझ्या या कृपेला अंत नाही. तुझी ही कृपा समजण्याची पात्रता ह्या श्रावण महिन्याच्या निमित्ताने आम्हा सर्वांमध्ये येऊ, अशी तुझ्या चरणांवर प्रार्थना करतो. आणि पाऊस का पडला, पाऊस का पडतोय ह्याचं उत्तर दर्शकांना, वाचकांना, माझ्या प्रेक्षकांना समजलं असेल असं मी ह्या निमित्ताने आशा व्यक्त करतो आणि ह्या नोटवर थांबतो. आपला हा व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेतकरला रजा द्या. श्रावणाच्या निमित्ताने मी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर जरूर विचार करा आणि तुम्हाला काही उत्तरं सापडतात का? सापडली तर मलाही कळवायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.